नमस्कार, मी राजेंद्र गुरव आणि आपण पाहतात आपल्या आवडते यूट्यूब चॅनल गुरव की. मित्रांनो, आपल्याला 2 दिवसापूर्वी एक खबर ऐकली असणार किंवा खबर आली आहे. ती म्हणजे आपली जी एफ डी आय मीन्स फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ती 1 ट्रिलियन एवढी झालेली आहे. म्हणजे जो 1 ट्रिलियन जो एफ डी आय झाली त्याचा कालावधी हा गेल्या 20 वर्षाचा, म्हणजे 2020 पासून ते 2024 हा या 20 वर्षामध्ये आपली आपली जी एफ डी आय ही 1 ट्रिलियन झालेली आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या देशामध्ये बऱ्याच मीडियामध्ये बरेच थिंक टँकर्स, इकॉनॉमिस्ट हे याच्यावरतीच डिस्कशन करत आहेत. आपणही खुश आहोत, एक इंडियन म्हणून की भारतीय म्हणून आपणही खुश आहोत. पण माझ्यासारखा थोडासा विचार केला तर आपल्याला वाटतं आपण आणि अजून सखोल जाऊन अभ्यास केला तर ही जी 1 ट्रिलियन जी एफ डी आय आली आहे तर ती कुठून आलेली आहे हे आपल्याला पाहायला पाहिजे. कारण टोटल जे 100% मधली अराउंड 50% ही 2 देशामधून एफ डी आय आलेली आहे. उरलेले 50% ही दुसऱ्या देशातून आलेले आहे. आपण पाहिलं तर अराउंड 25% ही मॉरिशसमधून आली, 24% ही सिंगापूर म्हणजे दोन कंट्रीनेच आधी 50% म्हणजेच अराउंड 50 आपले 2 देशामधून आलेले आणि उरलेल्या देशातून 50% आले. त्याच्यामध्ये मुख्यतः 10% US कडून आहे, 7% जपानकडून आहे, 6% UK कडून आहे. आपण ज्याच्या म्हणजे एक्सपेक्ट करत होतो ते UAE किंवा दुबई आपण म्हणू शकतो, त्यांच्याकडून 3% एवढे आले आहे. आता आपण जास्त खुश का होऊ नये असं मला वाटतं. कारण ही जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आलेली आहे ती मॉरिशस किंवा सिंगापूरवरून आलेली आहे. आता मॉरिशस जर विचार केला तर मॉरिशसची टोटल इकॉनॉमी ही $20 बिलियन नाही, तरी पण आपल्याला $250 बिलियन ही एफ डी आय कशी काय आली असेल याचा विचार आपण केला पाहिजे. तसंच सिंगापूरची पण $1 ट्रिलियन पण इकॉनॉमी नाही आहे, तरीही सिंगापूरमधून अराउंड आपल्याला $250 बिलियन इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. मग एवढी इन्व्हेस्टमेंट त्यांच्या इकॉनॉमीपेक्षा जास्त का आली आहे? कारण त्याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे जे इंडियन जे बिझनेसमॅन आहेत त्यांचे जे हेडक्वार्टर आहेत ते हेडक्वार्टर सिंगापूर किंवा मॉरिशसला आहेत. आणि ते कशासाठी असतात? कारण त्यांना टॅक्स एक्झम्पशन असतं. म्हणजे जर तिकडे हेडक्वार्टर असला पैसे जनरेट करत असेल किंवा म्हणजे जो प्रॉफिट जनरेट होतो तो त्या हेडक्वार्टरला जमा होतो आणि तो तिकडे असल्यामुळे त्यांना टॅक्स ब्रॅकेट मिळतं. त्याच्यामुळे टॅक्स त्यांना गव्हर्नमेंटला कमी देता येतो. म्हणजे त्यांच्याकडे किंवा एक्झम्पशन पण असू शकतं, त्या टॅक्स ब्रॅकेटमध्ये त्यांना एक्झम्पशन पण असतं. त्याच्यामुळे बरेचसे बिझनेसमॅन काय करतात, सिंगापूरला किंवा मॉरिशसला त्यांचे हेडक्वार्टर करतात. भले त्यांच्या फॅक्टरी किंवा त्यांचे सर्व्हिस सेंटर हे दुसरीकडे असले तरी त्यांचे जे टॅक्स बेनिफिटसाठी त्यांचे हेडक्वार्टर हे त्या देशात असतात. मॉरिशस किंवा UAE किंवा सिंगापूर, इवन मलेशियामध्ये पण बऱ्याच भारतीय कंपन्यांचे, इवन छोट्या कंपन्यांचे ज्या हेडक्वार्टर्स आहेत किंवा त्याचे मेन जे हेड ऑफिस आहेत ते सगळे नॉर्वे, युकेला कमी असते, पण UAE म्हणजे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका म्हणजे जे दुबई किंवा गल्फ कंट्री आहेत त्यांच्यामुळे त्या कंट्रीजमध्ये बरेचसे हेडक्वार्टर असतात. कारण ते देश काय करतात, त्या देशांमध्ये टॅक्स ब्रॅकेट असतो. त्याच्यामुळे जो प्रॉफिट जनरेट केलेला असतो तो प्रॉफिटवरती त्यांना टॅक्स कमी भरावा लागतो किंवा त्यांना टॅक्स ब्रॅकेटमधून एक्झम्पशन असतं. त्याच्यामुळे जरी आपण खुश असलो तरी पण आपलीच इन्व्हेस्टमेंट, आपल्याच बिझनेसमॅन लोकांची जो जनरेट केलेला जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट डॉलरमध्ये ते परत इंडियामध्ये पाठवलेले असतात किंवा इंडियामध्ये तो पाठवला जातो. त्याच्यामध्ये तसेच ह्या जी गोष्ट आहे, कारण बिझनेसमॅन आपला पैसा काळा पैसा म्हणून तो त्या वेगवेगळ्या देशामधून ठेवत नाहीत. कारण पूर्वी कसं व्हायचं की स्विस बँका किंवा अशा यामध्ये जो प्रॉफिट जनरेट केलेला असतो तो प्रॉफिट तो बाहेरच असतो, म्हणजे बाहेरच ठेवायचे की तो परत रिटेन करत नाहीचे इंडियामध्ये. त्याच्यामुळे हे आता काय होतं आहे की भले जो प्रॉफिट जनरेट केलेला असतो तो जरी भरून वापस आला असता तर तो परत बिझनेस इंडस्ट्री उभी करण्यासाठी तो परत सर्क्युलेट केला जातो किंवा व्हॅलोसिटी सर्क्युलेशन ऑफ मनी असं पण म्हणतात.
त्याला की तो पैसा वापस आपल्याकडे आपल्या इकॉनॉमीमध्ये येतो. भले आपल्याकडून तो जनरेट होऊन गेलेला भार असतो, परंतु तोच पैसा वापस आपल्याकडे इकॉनॉमीने येतो. त्याच्यामुळे काय होतं की उद्योगधंदे वाढू शकतात, लोकांना रोजगार मिळू शकतो, इंडस्ट्री वाढू शकतात, सर्व्हिस सेक्टर वाढू शकतात. त्याच्यामुळे एफ डी हे 1 ट्रिलियन झाली ही आनंदाचीच बातमी आहे. जर विचार केला गेल्या 10 वर्षाचा म्हणजे मोदींच्या टर्मचा विचार केला तर अराउंड 65% म्हणजे गेल्या 10 वर्षात 65% एफ डी आय इन्क्रीज झालेलं आहे. आणि अगोदर मनमोहन सिंग सरकार जे होतं किंवा UPA सरकार होतं त्यावेळेला तर अराउंड 30-34% एफ डी आय चा जो कॉन्ट्रीब्युशन आता जो 1 ट्रिलियनचा आहे तो त्याच्यामध्ये 35% गेल्या 10 वर्षाचा आहे आणि गेल्या 10 इयर्सचा आहे. आणि आत्ता ज्या मोदी सरकारचा जो टेन्युअर आहे त्या टेन्युअरमध्ये अराउंड 65% एफ डी आय ही देशामध्ये आलेली आहे. ही एक बातमी आपल्याबरोबर शेअर करायची होती, म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ आपल्यासमोर आणला. मला वाटतं मी अशा प्रकारचे जर व्हिडिओ आणतो त्याला जास्त आपण लाईक शेअर करत नाहीत. तर माझी एक विनंती आहे की मला ॲक्च्युली इंटरनॅशनल किंवा इकॉनॉमिकवरती जास्त बोलायचं आहे. तर असेच माझे जर व्हिडिओ आले असतील तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि गुरव की या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.